विजय वसतिगृहात राहून एका शाळेत शिक्षण घेत होता. एकदा त्याच्या सरांना काही शालेय कामकाजा निमित्त तालुक्याच्या ठिकाणी जायचे होते. जाताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. काही तासानंतर सर काम आटोपून शाळेत परत आले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येकजण आपण कसा जास्तीत जास्त अभ्यास केला याविषयी सांगू लागले. शेवटी विजयची पाळी आली. विजय म्हणाला, सर, मी एका वाक्याचा अभ्यास केला. विजयच्या तोंडचे उत्तर ऐकताच सारी मुले हसायला लागली. सरांना खूप राग आला, कारण विजय हा खूप हुशार विद्यार्थी होता व त्यांना विजयकडून हे अपेक्षित नव्हते. ते ओरडले, काय रे, या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस, बुद्धिमान आहेस आणि तरीसुद्धा तू केवळ एकाच वाक्याचा अभ्यास केला म्हणतोस? तुला लाज वाटली पाहिजे. विजय शांतपणे म्हणाला, सर, माझा नाईलाज आहे, परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एक वाक्य शिकलो. सरांचा पारा चढला. ते खवळले आणि म्हणाले, मूर्खा लेका, तू आळशीच नाहीस, तर निर्लज्ज आहेस. तरीही विजय शांतच होता. जराही विचलित न होता तो म्हणाला, सर, माफ करा, पण मी खरोखरच एवढंच शिकलो. सरांना रागावरेना. त्यांनी रागाच्या भरात विजयच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली, तरीही विजय शांतच होता. त्याच्या तोंडावरचे भाव जरासुद्धा पालटले नव्हते. आता मात्र सर वरमले. त्यांना वाटले की विजयच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. ते म्हणाले, बाळ, तू कोणते वाक्य शिकलास ते तरी सांग. विजयने आपली वही आणून दाखवली. तिथे लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये. या एका वाक्यासरशी सर आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे ते समजले. विनाकारण शिक्षा केल्याविषयी सरांनी विजयची क्षमा मागितली. तात्पर्य, नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले तरी चालेल, परंतु जे शिकू ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहेच, एक तरी ओवी अनुभवावी.